तर राम राम मंडळी, कसा आहात? नमस्कार सगळ्यांना. तर आपलं रोजचं काम म्हणजे कपडे वाळत घालायचं होतं. टब ठेवलेला पायरीवर घरल्यांनी. वर गेलो, कपडे वाळत घातली. हे तुम्ही बघा, एका लाईनीने कपडे वाळत घातली. टब परत घेतला. टब घेऊन खाली घराकडे आलो. नंतर मला माहीतचा फोन आला. मला खाली घराकडे ये. घराजवळ जाणार तर महेशची एंट्री झाली. आपल्या भावाची एंट्री झाल्यावर भाऊ म्हटला, चल तुला गावातनं फिरवून आणतो. भावानं असं सांगितलं, आपण पण लय खुश झालो. तवर त्यानं गाडी गाठली कापरी नाक्यावर असलेल्या कृष्णा टाईल्सच्या दुकानात. दुकानात आल्यावर भाऊ मला म्हटला, आपणाला वॉशरूमसाठी लागणारे साहित्य घ्यायचं आहे. दुकानामध्ये एंट्री झाल्यावरती बघितलं, एका लाईनीने लावलेले वॉशरूम्स होते. हे तुम्ही बघू शकता. आणि त्यांच्याकडे हे वेगवेगळ्या प्रकारच्या चाव्या, वेगवेगळ्या प्रकारचे बेसन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फरशा होत्या. त्यानंतर दुकानाच्या बाहेर पडल्यावरती आम्ही दोघं आलो हॉटेल शिवनंदनला, कारण महेशला खूप भूक लागलेली होती. हॉटेलमध्ये आल्यावरती महेश बघा कसा मेनू कार्ड बघतोय. मी मागवली होती स्प्राईटची बॉटल. त्यानंतर 15 मिनटं थांबून आमचं ही जेवणाचं थाळी सिस्टीम आली. आम्ही जेवण करून घेतलं. त्यानंतर आम्ही निघालो. नंतर रस्त्यात जाता मला ओल्ड मुंबई हे दुकान दिसलं. दुकानात शिरलो, आईस्क्रीम घेतलं. आम्ही दोघा भावाभावांनी आईस्क्रीम खाल्लं. महेश काय फोन सोडतच नव्हता. आईस्क्रीम खाऊन झाल्यावरती आलो घराकडं. मम्मी जेवण करत होती. त्यानंतर देवाच्या पाया पडलं. तर तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की मला सांगा. धन्यवाद.